सुप्रभात मंडळी. आपण आजपासून एक नवीन पुस्तक वाचायला घेतोय आणि पुस्तकाचं नाव आहे एक होता कारवर. लेखिका आहेत सौ वीणा गवाणकर. गोष्ट आहे खूप पूर्वीची, जवळजवळ 150 वर्षांपूर्वीची कारवरची. एक काळ्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला. गरीब होते आणि कसं अशा गरिबीतनं सुद्धा वर चढत चढत एक खूप मोठा प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले ते. तर तो सगळा इतिहास आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हे पुस्तक आवडेल. तर सुरू करूया. पहिलं प्रकरण आहे मेरीचं पोर. ए चल, उठतोयस की येऊ मीच तिकडे? मोझेस बाबांची दमदार हाक ऐकून ते काळं बारकं पोर दचकून उठलं. अजून पुरतं उजाडलंही नव्हतं, पण मोझेस बाबाला कुठला तेवढा धीर. तुझ्या एवढी पोरं बघ कशी धारा काढतात, गुरं राखतात, कोंबड्या डुकरांची देखभाल करतात, पण तुझे असे हे काड्यामुड्याचे हातपाय आणि हे असलं मुकं तोंड. काय होणार तुझं ते देवाच ठाऊक. नका हो असं करदाऊ. सुसानबाई आपल्या नवऱ्याला मोझेसला चुचकारत म्हणाली. केवढंसं पोर ते, काल दिवसभर काम करून थकलंय, पण मला आता शेतात कोण मदत करील? खिशात ना पैसा ना अडका, लागवडही नीट झालेली नाही. अशा आळशानं उभ्या पिकाची नासाडी व्हायची. मोझेस बाबा कुरकुरले. काही काळजी करू नका, ईश्वर कृपेने सारं ठीक होईल. अहो हा दुबळा पोरसुद्धा बघा काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो. हो होईल. एक घोडा होता, तोही या पोरापायी गमावला. झालं होतं काय, अमेरिकेतील मिसोरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कारवर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुसान हिच्यासह राहत असे. त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती. ग्रँडकडून त्याने ती $700 विकत घेतली होती. वास्तविक मोझेस कारवरला गुलामगिरी पसंत नव्हती. माणसं विकत घेणं अमानुषपणाचं वाटे त्याला. पण शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी आणि सोबतीसाठी पण कोणी असावं म्हणून त्यानं मेरी विकत घेतली होती. तिला आपल्या घराजवळच्या गोठ्या शेजारी एक लाकडी खोपटंही बांधून दिलं होतं. तिचा नवरा दुसऱ्या एका मळेवाल्याकडे लाकडे कापण्याच्या कामावर मजुरी करायचा. मधून तो आपल्या बायकोला म्हणजे मेरीला भेटायला येई. एके दिवशी तिला बातमी मिळाली की 2 महिन्यापूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला. गुलामीचं जिणं. बिचारीला बातमी दिली तेच खूप महत्त्वाचं म्हणायचं. दुःखाचे कड सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी डायमंड ग्रोव्ह दचकून उठलं. 1860-62च्या सुमाराची ही घटना. गुलामांना पळवून विकायचं हा मोठा तेजीचा धंदा झाला होता. मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली. रातोरात तिला पळवून नेण्यासाठी धाड पडली होती. मेरीच्या किंकाळ्यांनी जाग आल्यावर काय घडतंय याची कल्पना क्षणार्धात मोझेस बाबांना आली. ते आपली बंदूक सरसावून मेरीच्या खोपटाकडे धावले. पण उशीर झाला होता. दूरवर जाणारा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत ते हताश होऊन नुसतेच उभे राहिले. सुसानबाई घराबाहेर आल्या. मेरीच्या खोपटापाशी जाण्याचं त्यांच्यात त्राण नव्हतं. मोझेस बाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपटाकडे गेल्या. मेरीच्या मोठ्या मुलीला त्या धाडीत जिव्हारी मार बसला होता. ती शेवटचे आचके घेत होती. मधला मुलगा जिम अजूनही थरथर कापत अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता. धाकटा 2 महिन्यांचा पोर आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं होतं. त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळवले गेले. कारवर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने मेरीची आणि तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला, उमदा घोडा देऊ केला.
त्याच्या त्या उमद्या घोड्याच्या मोबदल्यात तो परत काय मिळवू शकला, तर मेरीच्या 2 महिन्यांच्या मरणोन्मुख मुलाला. मेरी नाही. साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती. जेमतेम श्वासोश्वास करणारं ते काळं मुटकुळं कोणत्या घटकेला आचका घेईल सांगता येत नव्हतं. पण सुसानबाईंनी आशा सोडली नाही. त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं आणि तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला. त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून कोणालाही वाटलं नसतं की हे पोर जगेल. फक्त सुसानबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवीत होत्या. त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं. त्या पोरानं जीव धरला. तो हळूहळू चालू लागला, खाऊ लागला. पण वारंवार उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या उबळीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं. त्याला बोलता येत नव्हतं. मेरीचं पुढं काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही. त्या उत्तम उमद्या घोड्याच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमेकरी दुबळा मुकापोर कारवरच्या घरात वाढत होता. त्याच प्रसंगाची मोझेस बाबांना आठवण झाली. सुसानबाईंच्या त्या शुश्रूषेत देखभालीत त्यांचाही वाटा होता. मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं. मेरीच्या या पोरांबद्दल त्यांना ममता होती. ही ममता सुसानबाई जाणून होत्या. अमेरिकेतील राज्यातील यादवी संपली होती. गुलामगिरी कायद्यानं नष्ट करण्यात आली. यादवीपायी विस्कळीत झालेले जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले होते. शेतीवाडी करायला उसंत मिळू लागली होती. युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं. डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार टेकड्या फळाफुलांनी भरू लागल्या होत्या. बहरलेल्या निसर्गात कारवरचा तो अनाथ पोर सुखावत होता. आता तो 10 वर्षांचा झाला होता. मोझेस बाबांनी गुरांची, बागेची, परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं. तोही ती कामं मोठ्या हौसेनं करी. शिवाय जवळच्या झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेस बाबांच्या परसूत लावायची, बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास आवडीचा छंद. त्यातच त्याचा फावला वेळ जायचा. नव्यानं शेजाराला आलेल्या सौ म्युलरबाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुसानबाईकडे आल्या होत्या. चहापाणी झाल्यावर सुसानबाईंनी आपली छोटी सुरेखशी बाग त्यांना दाखवली. पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडं सौ म्युलरला ओळखताच येईनात. सौ म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या. तेव्हा सुसानबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली. छोटा माळीदादा गुणगुणत समोर येऊन उभा राहिला. काय हो, तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय. खरोखरच तो मुका आहे. 2-4 शब्दांपलीकडे त्याला बोलता येत नाही. पण फळं, फुलं, झाडं, कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणतो. त्याची आईसुद्धा काम करताना अशीच गुणगुणत असायची. याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं. छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग पाहून सौ म्युलरना आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. त्यांनी त्या मुलाची पाठ थोपटली. पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला. खरंच काही या लोकांना झाडातलं काही कळत नाही की हे नुसतं कौतुकापुरतं असतं? झाडाकडे लक्ष द्यायला यानं जमतं का? मोझेस बाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळा आला होता. त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा, निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता. झाडावरची अगदी बारीकशी कीडही त्याच्या नजरेतून सुटत नसे. घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी सुरक्षित असत. त्यामुळे मोझेस बाबा त्याच्यावर खुश असत. या एकाकी अबोल मुलाचा मित्रपरिवार मुलखा वेगळाच होता. रानावनातली झाडं झुडपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा.
वेळ प्रसंगी मोझेस बाबांच्या चापट्या खाऊनही हा मित्रांची संगत तो चुकवत नसे. एकदा त्याने पालापाचोळा, गवत, दोरा, सूत गोळा करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं की सुसानबाईंना शपथेवर लोकांना सांगावं लागे की हे आमच्या मुक्या पोरांनीच बनवलं आहे. तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमी, मनसोक्त गुणगुणत राही, अगदी भान विसरून. पोटावर पालथं पडून तासन तास एखाद्या अंकुराची किंवा वाळवीचं निरीक्षण करीत राही. त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी खुपणी, आजारपणं कळत. त्यांच्या सहवासात माणसांना जणू जिव्हा फुटत, कान येत, आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही एक मग चालतं बोलतं झाड बने. त्यांच्या सहवासात तन्मय होई. झाडांची देखभाल कशी करावी, त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्यांच्याकडून शिकावं, मोझेस बाबा कौतुकानं म्हणत. आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडांचे दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलावणं येई. मग हा इकडची झाडे तिकडे लाव, याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, त्याची आळी भुसभुशीत कर, पलीकडल्याच्या फांद्या काप, असं काही बाही करून बाग दुरुस्त करी. 4-8 दिवसांनी झाडीत नेऊन लावलेलं रोपटं अलगद काढून आणि त्या बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं रूपच पालटून जाई. त्याच्याही अनुभवात भर पडे, ज्ञानात भर पडे. सौ बेनियामबाईंचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का, अशा अवस्थेला आले होते. आपली बाग पाहून ती खंतावत होती. एका दुपारी ती सुसानबाईंकडे गेली, छोट्या माळ्याला घेऊन घरी आली. त्याला बागेत सोडून घरात गेली. त्याने गुलाब तपासले, घराभोवती चक्कर टाकली, आपलं काम केलं. काय केलं ते सांगायला घरात शिरला आणि दिवाणखान्यातच थबकला. काय सुरेख रंगीत चित्र होती ती. जन्मात प्रथमच पाहत होता तो. कितीतरी वेळ तो त्या चित्रातील रंग आणि रेषा न्याहाळत होता. कधीपासून बेनयामबाई आपल्या पाठी उभी आहे हे त्याला कळलंच नाही. बाळा, तुला चित्र रंगवायला आवडतं का रे? मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणा आढळला. तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना? ऊन पाहिजे आणि जागा बदलली. अक्षराला अक्षर आणि शब्दाला शब्द जुळवत कसं बसं तो बोलला. साफ मुकेपणा जाऊन अलीकडे तो तोत्र का होईना पण 4-2 शब्दांचं वाक्य करू लागला होता. बेनयामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिलं. गुलाबांची जागा बदलली होती. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा ठिकाणी झाडं लावली गेली होती. छान, माझं काम छान केलंस हं, हे घे तुला, असं म्हणून त्यांनी त्याच्या हाती नाणं ठेवलं. ते घट्ट मुठीत धरून तो निघाला. आता त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं. ती रंगीत चित्र डोळ्यासमोर नाचत होती. मंडळींनो, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.